आता हे बोळे कानात तसेच ठेवायचे, मी सांगेपर्यंत. आलं का टकुऱ्यात? कळलं? हं? आईसाहेब, तुम्ही जे नेमकं बोलताय तेच ऐकायला येत नाही. काढ, कानातलं काढ. आता मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हे कानातले बोळे काढायचे नाहीत, तसेच ठेवायचे. तुला तेज प्रतापची शपथ आहे. कळलं? घाल, घालते. अगं घाल. जा. अगं जा ना. तेज प्रताप, वैदे, बरं झालं तुम्ही इथंच भेटलं. ते मी तुम्हालाच बघायला येत होतो तिकडे. झालं का सगळं काम? गोऱ्या तापून झाल्या का? पाणी वगैरे व्यवस्थित टाकलं ना? प्रमाणात टाकलंय ना? म्हणजे जास्त पातळ नाही केलं ना गोऱ्या? आता मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हे कानातले बोळे काढायचे नाहीत. काय विचारतोय मी? गोऱ्या व्यवस्थित थापून झाल्या ना? गोऱ्या भिंतीवर लावल्या का गोऱ्या? गौऱ्या, गौऱ्या झालं ना थापून, आता थापून आले सगळ्या गौऱ्या, एकदम नीट थापून आले, काही टेन्शन नाही. अहो किती मोठ्यानं बोलताय, जसं काय तुम्हाला कळलं की मला काय. मला कळलं की काय माझ्या कानाचा प्रॉब्लेम येते. हा, कसं कळलं? आजीने सांगितलं वाटतं. आजीनं माती खाल्ली म्हणजे आजी. तेच बघा, एवढा हळूहळू काय पुटपुटतो? जोरात जोरात ना. किती मोठ्यानं बोलताय. मी काय 70 फुटावर नाहीये, तुमच्या जवळच आहे. कोणी ऐकलं तर काय म्हणाल? आजीने जर ऐकलं ना सगळं. आजी, ऐका ना, माझी आजी वाईट नाहीये हो. तिला काही दिवस फक्त सहन करा, काही दिवस. म्हणजे तुम्ही एकदा तिच्या परीक्षेत पास झाला ना की मग बघा तुमची आणि तिची कशी मैत्री होती ती. खरंच. पण ऐका ना, तुम्ही तिला काय उलटसुलट बोलू नका. मी पाया पडतो, हवं तर. खरंच तिला काय बोलू नका, समजून घ्या काही दिवस प्लीज. पाया पडतो मी. माफी मागतोस तू? अरे तेज प्रताप, तू खरंच माफी मागू नकोस. हे बघ, एवढं काय झालं? आजी म्हणाला म्हणून तुला जावं लागलं ना, म्हणून तुला मदत करता नाही आली. खरंच इट्स ओके, मी केलं सगळं. आणि उलट मी तुला थँक्यू म्हणायला हवं रे. तू म्हणालास तसं तसं मी केलं म्हणून त्या झालं तरी ना, तर तेही नसतं झालं माहितीये. बरं ऐक, बरं झालं तू भेटलास. मी ना गौऱ्या वाळत घातल्यात, त्यात तू काढायला जाऊ नकोस हा. मी जाईन आणि नंतर काढीन. परत तू जर मदत करायला गेलास ना तर उगाच काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा. त्यापेक्षा नकोच, मी करेन. गौर, मी काय बोलतोय, तुम्ही काय बोलताय? काय झालंय? कानाचा काय प्रॉब्लेम अरे झाला? ते काम 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 आहे माझं. आपण बोलू ना, नंतर बोलू. काय झालंय यांना? या अशा का वागतायत? कानात कापसाचे बोळे घातल्यासारखं.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शरणागत दिनार्थ परित्रा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वै ग पोरी, सर्वमंगल माझ्या परीक्षेत पास झालीस तू. शिवे वाटलं नव्हतं हे समजा तुला जमेल म्हणून. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आणि पोरी, गौरीचा सुगंध पण छान येत होता. शिवे जमतंय. साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ये पोरी, शरण्ये त्र्यंबके गौरी अगं तुझ्याशी बोलतेय मी. नमोस्तुते. सर्वमंगल ऐकू येतंय ना व? एवढं कौतुक काय केलं? लईच भाव चढलाय तुला. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पण तुझा मास काही कमी नाही झाला. थांब, तुला दाखवतेस या रुक्मिणी मक्तेदारचा इंगा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कोणी आलं होतं का इकडे? नुसतंच देखणार आणि बिनवासाची जळती धूप. ही पोर आहे का ढोर? मोठ्या माणसाची काय किंमत नाही हिला. अगं झालं काय? कुणाचं नावाने खडे फोडायला लागलीस तू? कोण काय म्हणले तुला? अगं कोण म्हणाला कशाला पाहिजे? नको ती अवदसा घरात आणल्यावर दुसरं काय होणार आहे? अगं झालंय काय नेमकं? अगं ही तेजाची बायको. हातभर जाता आणि माझलाही मोठा. मला एक कळत नाही त्याच्यानं काय पाहिलंय हिच्यात आणि हे तीनपट ध्यान घरात आणून ठेवलंय. मी तिच्याशी बोलायला म्हणून देवघरात गेले तर माझ्याशी काही बोलच ना. मोठमोठ्याने श्लोक म्हणायला लागली. मी म्हटलं जरा थांब, तर बाई ऐकायला तयार नाही. आता काय बोलायचं हिला? एक वेळ हिरीचं पाणी आटल पण हिच्या अंगातलं नाही. काय झालं सासूबाई? कुणाबद्दल बोलताय? कुणी काही बोललं का तुम्हाला? काय झालं सासूबाई? कुणाबद्दल बोलते? उगाच तोंड उचकटून बोलू नको. लई लाड करते ना तू तिचे. ठाऊक आहे मला सगळं. मक्तेदारांच्या घरात तुझ्या नंतर आलेला दुसरा चमत्कार आहे हा. ही नटवी तेजाची बायको. तिला सांग माझ्याशी नीट वागायचं, नाहीतर आलेल्या भावात विकून टाकीन तिला. आजी तू काय एवढी चिडतीयस तिच्यावर? आता प्रत्येकालाच सांगत बसते.
मला पहिल्या भेटीतच कळलं होतं ही पोरगी ही लई पोचलेली आहे. दिसायला पांढरीवरून पण मनात नकाळीच आहे ती. मला सांग ही कुणाची आहे ग? म्हणजे हिचा बाप कोण आहे, मंत्री का राजा? आजी आजी जरा शांत घे. हे बघ तुझा वैदेहीच्या बाबतीत काहीतरी गैरसमज होतोय. तुला जशी वाटते ना वैदेही तशी नाहीये ग ती. कुणाचाही अपमान होईल असं कधीच वागणार नाही. झालं, आला तुला पुळका. सगळ्यांचा पुळका तुला, मुंगीचा सुद्धा पुळका. खरंय खरंय. शाले, हा तू हुशार आहेस ना? हा. एक काम कर माझं, ये बेन कोणाचं आहे त्यांना बोलवून आण इथं. म्हणजे हा ग, आत्ताच तू हुशार आहे म्हणून म्हंटल ना मी. मग या कार्टीच्या आई बापाला बोलवून आण इथं. ह्यो हिरा कोणत्या खाणीतून शोधलाय तेजानं तेच बघायचंय मला. करते फोन. ए आत्ता फोन लाव जा. करते. आणि ते हातातलं इकडे ठेव. काय का? हा ठेव की. काकी काय करायचं? टमाटर खिरे टमाटर खिरे हे घ्या. हे आपला प्रोटीन शेक. सकाळपासून शाळेत डोकं भंजाळलं असेल, आता काहीतरी चांगलं सुचलं तर येईल. सुचलं. एका गोटात एक मिनिट. हॅलो, शिक्षण अधिकारी गिरीश साहेब यांच्या बंगल्यावर फोन लागलाय का? हा नमस्कार, मी तेजप्रताप मक्तेदार बोलतोय. माईसाहेब मक्तेदार यांचा चिरंजीव. हो नमस्कार. मला जरा साहेबांशी बोलायचं होतं. बोलू डायरेक्ट शिक्षणाधिकारी. हा द्या ना. नमस्कार सर. सर नमस्कार. नाही आठवण म्हणजे तसं सर, जरा एक छोटंसं काम होतं सर तुमच्याकडे. सांगू काय? हा सर, आपल्या रमावते गावापासून जवळच एक गाव आहे चुंचाळे नावाचं. त्या गावात एक शाळा आहे सर. काय म्हणलं सर? बरोबर सर, मुलींची शाळा. सुखात मी मुख्याध्यापक. बरोबर सर, बरोबर. हा त्या शाळेतला एक शिक्षक माझ्याकडे तक्रार घेऊन आला होता सर. तो माणूस जेन्युइन वाटला म्हणून तुम्हाला थोडीशी तसदी देते. कोण सर? शिक्षक सर हे प्रेमनाथ पवार सर. हा सर, त्या शिक्षकाचं असं म्हणणं आहे की ते तिथले मुख्याध्यापक आहेत सुखात्मी सर. ते मुलींना प्रोत्साहन देत नाही सर खेळासाठी. गिरी सर, त्या शाळेत मुलींची चांगली टीम आहे सर कबड्डीची. त्यांना थोडंसं गायडन्स मिळालं तर चांगलं स्टेट लेवलला पण जाऊ शकतात सर ते. पण सर ते सुखात्मे सर ना खरंच प्रोत्साहन देत नाही तसं मला कळलं. नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की काय गरज आहे मुलींनी खेळून, म्हणजे एवढं काय दिवे लावणार आहेत ते, काय म्हणजे खर्च आहे ना नुसता, असं त्यांचं म्हणणं आहे सर. आता तुम्हीच सांगा सर, मुख्याध्यापकांची जर ही विचारधारणा असेल तर आपण काय प्रगती करणार? आणि सर तिथल्या पीटी शिक्षकांना घरची कामं लावतात सर ते. आणि मुलींच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर, अहो चालेल सर, चालेल. आता तुम्ही जातीनं लक्ष घालणार आहात तर मग काही प्रॉब्लेमच नाही ना. चालेल सर, चालेल. थँक्यू सर, थँक्यू.
काय हसायला काय झालं? असू नव्हते काय करू हा म्हणजे लय भारी गोगली टाकली हो तुम्ही. म्हणजे बळीचा बकरा पण तुम्हीच, प्रेमनाथ पवार, आणि बकऱ्याला वाचवणार पण तुम्हीच. तेच प्रताप मक्तेदार. ए थंडर, काय काय बोलतोयस? तो सुखात मी मला त्रास देतोय म्हणून मी केलेलं नाही. थंडर, शाळेतल्या मुलींना जिद्दी आहेत, त्यांच्या क्षमता आहे, एनर्जी आहे. त्यांना जर योग्य मार्गदर्शन मिळालं ना तर नॅशनल लेवलला पण खेळू शकतात. आणि त्या सुखात मेला जागेवर आणायला हाच एक पर्याय होता. तेच मी आधी हेच म्हणत होतो, त्याला वटणीवर आणायला पाहिजे. मी आणलं असते खरं, तुम्ही मी आणतोय. कसं आहे थंडर, हिंदीत एक म्हण आहे, जिसका काम उसी को साजे, दूजा करे तो ठेंगा बाजी. कळलं काय? हे काम ती अधिकारी चांगलं करू शकतात, त्यांच्याकडे पॉवर असते ना. हा बरोबर आहे तुमचं. त्या सुखात मेला हँडल करायला पॉवर त्यांच्याकडे आहे आणि त्यांना हँडल करायला पॉवर तुमच्याकडे आहे. वा जरा जास्तच उशीर झाला होता. शॉल गार लागेल ना. शॉल ठेवते. काय ग माहिती, कुठं होतीस तू? केव्हाची शोधते मी तुला. एवढी आवरावर का करते? कुठे बाहेर चाललात का? वैदेही, वैदेही, अगं काय? प्रिया, अगं तू कधी आलीस? कधी आली म्हणजे? अगं बरं जाऊ दे, ते सोड. ऐक ना, तुझं आणि आजीचं काही भांडण झालंय का? म्हणजे तू काही बोललीस का तिला? अगं एवढी भडकली होती ती की मी तुला सांगूच शकत नाही. आम्ही काही बोलायला गेलो तर आमच्यावरच राग काढत होती. बाग? अगं नाही नाही नाही, मी बागेत नव्हते, मी घरामागे काम करत होते. कोणी काही बोललं का? आजींनी काही विचारलं का? मी काम संपवलं, सगळं खरं सांगते, मी काम संपवूनच निघतेय. बाग? ए वैदेही, ऐक ना, मी काय सांगते काय बोलते तुम्हाला काही कळत नाहीये. आजी चिडलीये तुझ. वैदेही, हा काय आजी चिडलीये तुझ्यावर? तुला कळते का? तुझ्या आई बाबांना बोलून घेते. आई बाबांना. आई बाबांना? आई बाबा? हा हा अगं हो, आई बाबांकडेच निघालीये मी. पण काय झालं, मी ना घड्याळच बघितलं नाही, मला जरा उशीर झाला, माझी चिडचिड झाली. हे सगळं ना, या सगळ्यात मी निघायचं हेच विसरले. मी आता पटकन निघते, तुझ्याशी आल्यावर बोलते. चल बाय. निरोप. अगं काय बोलतेस वैदेही? लवकर ये. अगं वैदेही, अगं मी काय बोलते हिचं काय झालं? अगं थांब. काय झालं हिला? वेडी आहे का ही जरा? असं काय वागते आज? शाले, याशी काय येड्यागत साळे करते? शाले, शाले, शाले. ही पण भैरी झाली का त्या तेजाच्या बायकोसारखी? अगं ए शाले. अयो अयो आजी, काय ग? काय काय हे? कानाला लावायचं बंद कर, नाही तर खरंच बैरी होशील तू. बोल, काय म्हणत होतीस? माझं डोकं फिरलंय त्या पोरीमुळं. त्या अवधचं डोक्याला भुंगा आणलाय माझ्या. केला ना डोक्याचा भुंगा. 2च दिवसात तुझ्या डोक्याचा भुंगा झाला बघ. तुला म्हणलं ना ती. गप गा. एक काम कर, मला शंकराच्या देवळात घेऊन चल. हा. आत्ता? वय आत्ता, म्हणजे माझं डोकं आणि मन दोन्ही शांत होईल. आजी, आपण एक काम करायचं का? आपण उद्या सकाळी पहाटे उठून जाऊ, छान आंघोळ बिंघोळ करू, असे पांढरे कपडे बिपडे घालून. गप. आत्ताच जायचंय मला. येणार हायस का नाही? तू हो पुढं.
येतेच मी. लवकर ये आणि असला चेहरा करून येऊ नको. चल मंदिरात जायचंय. हा. आजीला पण ना कधी पण काय पण सुचत. शाले आळस नको देऊ. चल आले. आजी रातच जायचं होतं का महादेवाच्या मंदिरात? अगं देवधर्माचं करावं जरा, बरं असते. पाळणा लवकर हलेल. कोण पोरगी आहे? बहिरी बिरी का काय? ओके म्हणा बाजूला. अगं ये व ना बाजूला. ही तर वैदेही माझा अपमान केलास. त्या राधासमोर मला लाल घालून पाडलंस काय? आता सगळ्याचा वचपा एका सेकंदात काढते का नाही बघतो. अगं हे काय करते? थांब ना. अगं केवढी जोरात जाते. थांबून या. त्या मुलीला उडवशील तू. काय तू शाले ठोकलास ना तिला? अरे काय झालं? सगळं जगच भैर झालंय का आज? ए वा बाजूला वा बाजूला. अगं एवढा हॉर्न देतोय तुला. अगं तू आजी वैदेही तू? अगं काय आहे? केवीला तर उचला उचला. सावकाश सावकाश. हा सावकाश. बस जरा पाणी घे. हाताला खरचटलंय ना. हा धुवून घे. हा आजी तुम्ही इकडे कसं काय? ते सांगते नंतर. आधी हात धुवून घे. वा वा बाजूला वा. वा बाजूला. काय नाटक करती पोरगी आजी. किती जोरात हॉर्न वाजवला होता मी. हॉर्न वाजवला होता का नाही? वाजवलं होतं का नाही हॉर्न? तुम्हाला सगळ्यांना ऐकायला आले ना? नीट ऐकायला आले ना? तुम्ही सगळे बाजूला झाले. हिला नाही बाजूला होता आलं कारण हिला नाटकं करायची होती. चालू गाडीच्या मध्ये यायचं आणि मग काय झालं की गाडी चालवणाऱ्यावर सगळं ढकलायचं. अगं लय नाटकी आजी ही पोरगी. गप बस. किती लागलाय तिला बघू. हाताला खरचटलाय ना. घरी गेल्यावर मलम लावू. हा आपण घरी गेल्यावर मलम लावू. अगं ऐकू येत नाहीये का तुला? तू अगं काय हे? आता मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हे कानातले बोळे काढायचे नाहीत. अगं आजी तू अजून ओळखत नाहीस या पोरीला. तुला माहित नाही एक नंबरची तुझी सिंपथी मिळवण्यासाठी करते ही सगळं. बाकी काय नाही. ए तुम्ही सगळं काय बघत उभे? चला निघा निघा. वैदे आणि काय हे? दिवसभर कानात बोळे घालून फिरतेस तू. कमाल आहे तुझी. आजी ते
तुम्हीच तेज प्रतापची शपथ घातली होतीत ना? अगं काय तू? आजी, अगं काय झालं तुला? तू हसतेस काय? अगं बघ ना, कानात बोळे गाऊन तेज प्रतापची शपथ म्हणे. वेडी. चल चल आता घरी चल. आजी, मी आईकडे जात होते माझ्या. ते नंतर जा, आधी आपल्या घरी चल. चल चल. आजी, पण तुला मंदिरात जायचं होतं ना महादेवाच्या. डोकं शांत. उद्या उद्या जाऊ आपण. हा? अगं पण उद्या नाही, आत्ता जायचं म्हणलीस ना. ए गप, आधी घरी चल. चल तिला घेऊन घरला चल. हिला माझ्या गाडीत? का नाही यायचं तुला? तुला गाडी चालवता येते ना? चावी दे तुझी. तू ये चालत. दे चावी दे. काय नको, चालवते माझी गाडी मी. हिला कशाला? बस ग. सावकाश. बसते. आणि आता जरा हळू चालव. बरी आहे ना तू? हळू. अरे काय पिसाळ्याला कुत्रं मागं लागलंय का? नाही हो. नाही ना, पण एवढी धावपळ कशाला करते तू? अरेच बाबा, ऐका ना, तो चहा गार होऊन जाईल, पिऊन घ्या ना पटकन. काय मान नको तो चहा, तूच पिऊन टाक. मी जरा जाऊन येतो. अहो आता कुठं जाताय? अरे ये कुठली सच का? जरा कुठं चांगल्या कामाला बाहेर पडावं म्हणलं ना का तू हाटकलंच तर काळ्या मांजरावाने आडवी जाती मला सारखी. मसनात चाललोय, येते का तू मसनात माझ्या संग? काय बोलताय? काय ब- अहो ऐका तरी. सुमन, रुमाल आणि पाकिट. आणते. अहो ऐका ना, मी काय म्हणते, अहो मक्तेदारांच्या घरी जायचंय आपल्याला. वैदूची आजी सासू आली, त्यांनी बोलावणं पाठवले. तर आपण नाही गेलो तर वैदूला नाही काय ऐकावं लागणार. हा नाही, तुम्ही आहे ना फक्त बाकी समद्या जगाच्या मनाचा विचार करा आणि मरा. काय झालं? दात घाटताना बघितलं नाही कोणाला? ते तुम्ही दात घासताना बघून मला दात काढायची वेळ आली आहे. तेच बघा, तू हसू नको ना, मी ब्रश फेकून मारेन तुला. सॉरी सॉरी. जा बाथरूम मध्ये जाऊन ते तोंड धुवून या. जा. कसं दिसतंय ते? चला हे आता बाथरूम मध्ये गेल तर मी इथून निघून जातो, नाहीतर परत प्रश्न विचारायला सुरू करतील. चला. अरे हे तेज प्रताप, कुठे चाललायस तू? इकडे इकडे ये. काय झालं? पळ काढत होतास? मी कशाला पळ काढू? तेज प्रताप, काय चाललंय तुझं? नाही आता तर मला कळायलाच हवं. आणि माझ्या मागे तू काय करतोय हे कळत नाही मला. मारी, मी शाळेत शिकवायला जातो हे यांना समजलं का काय?